नगर जिल्हा बँकेची निवडणूक अजूनही जाहीर झालेली नाही, पण राजकारण मात्र ऐन पावसाळ्यात तापलंय। सभापती राम शिंदेंनी गाठीभेटींची साखर पेरणी सुरू केल्यानंतर साखर कारखानदार देखील मागे राहिले नाहीत। विखे थोरातांसह सहकार सम्राटांनी पडद्यामागे फोनाफोनी सुरू केली आहे, पण आता ही निवडणूक नेत्यांपेक्षा मतदारांमुळे जास्त चर्चेत येऊ लागली आहे। कारण आहे संकलित झालेला ठराव। या बँकेत सभासद संस्थांची संख्या 5890 असली तरी यंदा फक्त 3128 ठराव दाखल झाले आहेत, म्हणजेच ठराव निम्म्याने घटलेत। आता जे ठराव दाखल झाले आहेत त्यात अशा अनेक संस्था आहेत ज्या थकबाकीदार आहेत, म्हणजेच दाखल झालेल्या ठरावातही तब्बल निम्मे ठराव नियमांच्या चाळणीत अडकणार आहेत। म्हणजेच यंदा जिल्हा बँकेसाठी फक्त 1.5 ते 2.5 मतदारच असतील। जर असे झाले तर याच मतदारांचा भाव मात्र गगनाला भिडणार आहे। बिनविरोधक न होता निवडणूक झालीच तर या सभासदांची चांदीच होणार आहे। नेमकं काय चाललंय जिल्हा बँकेत, हाच विषय आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रणाली क्षीरसागर आणि आपण पाहत आहोत अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। 12,000 कोटींहूनही जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या नगर जिल्हा बँकेची निवडणूक सुरू झाली। आशिया खंडात नावलौकिक असलेल्या या बँकेने जिल्ह्यातील सहकार्याला खऱ्या अर्थानं संजीवनी दिली आहे। साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरण्या, शिक्षण संस्था अशा सगळ्यांसाठीच ही बँक आधार देणारी ठरली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सहकार्यातील नेत्यांनी या बँकेसाठी दरवेळी आपापली ताकद दाखवली आहे। ज्यांच्याकडे साखर कारखाने आहेत त्यापैकी 95% नेतेच या बँकेचे संचालक राहिलेत। घरात आमदारकी असो नाही तर खासदारकी असो, घरात जिल्हा बँकेचा संचालक हवाच ही जिल्ह्यातील नेत्यांची मानसिकता राहिली। त्यामुळे प्रत्येक घरात या बँकेची निवडणूक विधानसभेपेक्षाही जास्त गाजली। यावेळीही तसंच होतंय। सहकाराच्या नव्या कायद्यानुसार एका संचालकाला सलग 10 वर्षापेक्षा जास्त काळ बँकेचा संचालक राहता येत नाही। या नव्या कायद्यामुळे अनेक मातब्बरांना यावेळी बँकेपासून लांब राहावं लागणार आहे। पण म्हणून त्यांचे बँकेवरील लक्ष कमी झाले असे अजिबात नाही। उलट त्यांच्या जागेवर त्यांच्याच कुटुंबातील सदस्याला संचालक करण्यासाठी या नेत्यांनी आपापल्या तालुक्यातील सोसायट्यांचे ठराव दाखल केले आहेत। या बँकेच्या राजकारणाचा इतिहास जरा वेगळाच आहे। राजकारणात कट्टर विरोधक असलेले नेते बँकेच्या राजकारणात मात्र एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसतात। पडद्यापुढं आणि पडद्यामागं वेगळंच काहीतरी शिजलेलं असतं। अगदी आदल्या दिवशी एकमेकांना शिव्या घालणारे नेते मतदानाच्या दिवशी मात्र बिनविरोधक गेम करताना दिसतात। यावेळीही तसंच काहीतरी होताना दिसतंय। जुनी खुन्नस किंवा जुना हिशोब चुकता करण्यासाठी काही नेते नव्याने या बँकेत पाऊल ठेवण्याचा आटापिटा करत दिसत आहेत। काही ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटींचा सिलसिला सुरू झाला आहे, पण तरीही बँकेच्या राजकारणात वजीराची भूमिका निभावणारे विखे, थोरात, गडाख, तनपुरे, काळे, राजळे हे मात्र अद्यापही पडद्यासमोर आलेले नाही। जेव्हा निवडणुकीची घोषणा होईल तेव्हा हेच नेते अवघ्या काही तासात आपल्या फेवर मधल्या संचालकांची लिस्ट तयार करतील। अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण आणि संचालक कोण हे या नेत्यांनी आधीच ठरवल्याचीही चर्चा आहे। जिल्हा बँकेसाठी ठराव कसे आले आहेत ते एकदा पाहूयात। जिल्ह्यात विकास सेवा संस्था 1414 असल्या तरी ठराव 1367 आलेत। बिगर शेती संस्थांची संख्या 2337 असताना ठराव मात्र 1518 आले। शेतीपूर्वक संस्था 2139 असताना ठराव केवळ 243 आले। म्हणजेच गेल्या वर्षी असलेल्या 5890 सभासद संस्थांपैकी या वर्षी फक्त 3128 संस्थांनीच ठराव दाखल केले आहेत। त्यातही अनेक थकबाकीदार असलेल्या संस्थांनी ठराव दाखल केले। ते ठराव छाननीत निघून जातील। गेल्या पंचवार्षिकला मतदारांची संख्या 5500च्या आसपास होती, मात्र यंदा फक्त 2 ते 2.5 सभासद मतदार असतील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। याचा अर्थ यंदा मतदारांची संख्या निम्म्याने घटणार आहे। आता तालुका निहार किती ठराव दाखल झाले ते पाहूयात। संगमनेर 407, शेवगाव 99, पाथर्डी 121, कर्जत 146, श्रीरामपूर 143, कोपरगाव 418, पारनेर 197, अकोले 164, राहाता 195, नेवासा 235, श्रीगोंदा 293, अहिल्यानगर 365, जामखेड 107 आणि राहुरी 238। आता यात अजून एक गंमत आहे। यापूर्वी संगमनेर, कोपरगाव, अहिल्यानगर, श्रीगोंदा आणि नेवासा या तालुक्यात सर्वाधिक सभासद संस्था आहेत, परंतु याच तालुक्यातील अनेक संस्था गेल्या 5 वर्षात अवसायनात गेल्यात। त्यामुळे त्या तालुक्यातील कमी ठराव दाखल झालेत। आता मतदारच कमी झाल्याने जे आहेत त्या मतदारांना सोन्याचा भाव येणार आहे। मतदान झालेत तर या मतदारांची चांदीच होणार आहे। जेवढे कमी मतदार तेवढी जास्त रंगत या निवडणुकीत येणार आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नवीन विषयावर। तोपर्यंत नमस्कार।